नाशिक जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आणि नांदूर शिंगोटे सिन्नर येथील जास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बंडू नाना भाबड यांचा 51वा अभिष्ट चिंतन सोहळा राजकीय दिग्गजांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात साजरा झाला। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात होते। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यास विधान परिषदेचे सदस्य पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, सदस्य जयवंतराव जाधव यांची विशेष उपस्थिती होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली। तर या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये सत्कारमूर्ती बंडू नाना भाबड यांनी सत्काराला उत्तर देताना आपलं मनोगत व्यक्त केलं। काहीतरी देणं लागतो आणि ते देणं या ठिकाणी देण्यासाठी आपण काही ना काही उपक्रम, आंदोलन, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, मित्रपरिवार असेल, यांच्या सातत्याने काही ना काही गोष्टी आपण दरवर्षी या ठिकाणी करीत असतो। खरं म्हणजे 5 वर्षापूर्वी गेले काही अनेक वेळा आपण निवृत्ती महाराज देशमुख यांचं एका वाढदिवसाला कीर्तन केलं, नितीन पानगुडे पाटील यांचा एक ठिकाणी शिवचरित्रावरती व्याख्यान घेतलं, रामराव ढोक महाराज यांच्या या ठिकाणी आपण कीर्तन केलं। असे आध्यात्मिक सार्वजनिक कार्यक्रम करत असताना आपण या पंचकृषीतील अनेक तरुण जे उच्च शिक्षित झाले, जे बाहेरच्या देशात गेले, कुठेतरी नोकरी व्यवसायात राहिले, त्यांना परत गावा काढून या मातीशी, या लोकांशी तुमचं काहीतरी घेणं देणं आहे ते विसरू नका म्हणून त्याचा आपण या ठिकाणी सन्मान करण्याचा प्रयत्न केला। असाच हा आजचा उपक्रम या ठिकाणी आज या आयोजक समितीमध्ये सुनीताताई, राजेश बाबड, राहुल दिवे, सुनील नाईक हे सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आले। माझे मित्र आदरणीय राजाभाऊ चव्हाणके, माजी सभापती, यांच्या कल्पनेतून माणिकरावकडे जयंत महाजन सरांनी आणि त्यांनी सांगितलं की यावेळेस नानांचा शेतकरी मेळावा या ठिकाणी घ्यायचा आहे, तो म्हणजे पाणी परिषद आणि शेतकरी मेळावा हा कार्यक्रम या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतल्याने एक चळवळ उभी राहावा आणि हे व्यासपीठावरती बसलेले आज या कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर, खरं म्हणजे आदरणीय सहकार महर्षी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्यापासून राजकारणाचं बाळ कडू घेतलेला मी कार्यकर्ता, त्यानंतर पुढे भविष्यामध्ये या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावरती कुटुंब वात्सल्य प्रेम करून काही सातत्याने माझी पाठ राखण करण्याचा प्रयत्न केलं। तर माझी संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातली आम्ही सगळी शेतकरी आणि ऊस उत्पादक माणसं आणि या ठिकाणी आमच्या चुली पेटवायच्या असतील, आमची मुलं शिकवायची असतील, तर या ठिकाणी आम्ही कधी दारात जाऊन उभं राहिलो तर ते काम या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब थोरातांनी गोरगरीब जनतेच्या या कामासाठी कधी वेळ दिला आणि कधी हात दिले ते काम केल्याशिवाय राहिले नाही। अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी आज भूषवलेले आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय भुजबळ साहेब हे आजारी असताना मी 1 महिन्यापूर्वी गेलो आणि साहेबांना सांगितलं, म्हणलं साहेब मी 15 तास खोलीमध्ये होतो, माझे 3 ऑपरेशन झाले, हे जग पाहण्याची पुन्हा मला संधी मिळाली या वर्षामध्ये आणि मला या जिल्ह्यासाठी तुम्ही जे काही विकासाची गंगा आणली आहे, भुजबळ साहेबांनी आधी आदरणीय खासदार माजी समीर भुजबळांनी आपण नाशिक पुणे हा महामार्ग पाहतो, आपण शिर्डी सिन्नर हा महामार्ग पाहतो, आपण मुंबई नाशिक हा महामार्ग पाहतो आणि नाशिक शहरामधले उड्डाण पूल पाहतो। महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये एवढ्या झपाट्याने विकास करणारा ध्येयवादी हा महापुरुष म्हणजे या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेब यांनी या जिल्ह्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आणि अशा या महापुरुषांनी या कार्यक्रमासाठी मला वेळ दिली आणि त्याचबरोबर मी या महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप आणि त्याच पद्धतीने माझे सागर आव्हाड हा बाचा आणि विशाल बडांगे यांनी मला सुचवलं होतं, नाना या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांना आपल्याला तुमच्या कार्यक्रमाला आणायचंय। माझा विश्वास बसत नव्हता का साहेब मला वेळ देतील म्हणून, कारण साहेबांमध्ये अख्खा महाराष्ट्र तुटून पडलाय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तरुण मंडळीचे आढावा झाले साहेब आणि सरकारवर तुटून पडत आहे। सरकारवर तुटून पडून या जनतेला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम या ठिकाणी ते आज करतायत। अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी मुंडे साहेब आपल्या कार्यक्रमाला येतील त्याची शंका होती आणि जयंतरावला बोललो, जयंतराव या ठिकाणी मुंडे साहेबांना शब्द टाकला आणि त्यांनी या कार्यक्रमाला यायचं कबूल केलं। अशी 2 महारथी या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी आपल्या समोर आले आहेत।
तर म्हणजे हा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू आम्ही या ठिकाणी विशेषच करणार आहे. या तालुक्याचे आमदार आपल्या हे ध्येयवेळी आमदार होते. 15 वर्ष ज्या गोष्टीला हात लावतील त्याचं सोनं होत होतं. 100 कोटीची वॉटर सप्लाय मला वाटतं बाळासाहेब थोरातांची एक निळवंडे धरणातून झाली आणि माणिकरावनी कडवा धरणामध्ये सेंटर पर्यंत पूल केला. तिथं 100 कोटीची वॉटर सप्लायचं काम चालू करून जर माणिकराव आज आमदार असते तर कदाचित सिन्नर शहर हे पाण्या वाचून 10 दिवस वंचित राहिलं नसतं. अशा पद्धतीचा हा ध्येयवेळा माणूस. आपण तालुक्यातले सगळे ऑफिस बघतो. आपण तालुक्यामध्ये अनेक मोठमोठ्या योजना पाहतो. माणिकरावनी एखाद्या काचेच्या बंगल्यासारख्या उभ्या केलेल्या आहे. काय असतं शेवटी राजकारण आणि जनता याचं परिवर्तनामध्ये कधी कधी सामोरं जावं लागतं. परंतु हे सामोरं जात असताना या ठिकाणी भुजबळ साहेब आणि माणिकराव या महाराष्ट्रातले, या जिल्ह्यातले आणि तालुक्यातले हे दोन महान मोठे नेते यांनी जी काही विकासाची गंगा आपल्यापर्यंत आली यांच्यातली फार मोठी दरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने मागच्या काळामध्ये घडली. परंतु तू ह्या व्यासपीठावरून एकत्रित येऊन पुन्हा यांच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या राजकारणाला हातभार लागावा आणि तुमच्या आमच्या शेतकऱ्यांचे, तुमच्या आमच्या सगळ्या लोकांचे प्रश्न या ठिकाणी सुटावा म्हणून ह्या माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून हा एक प्रयोग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर म्हणजे मी ज्या पाणी परिषदेवर बोलणार आहे ती पाणी परिषद नेमकी 5 वर्षापूर्वी मी भुजबळ साहेबांच्या आणि समीर भाऊच्या कानावरती घातली होती. की म्हटलं साहेब पाणी म्हटलं साहेब या ठिकाणी आमच्या भोजापूर धरणाचं आणि देव नदीचं उगमस्थान हे दोंडवार आणि औंढा पट्टा आहे. औंढा पट्टा आहे आणि या औंढा पट्ट्यातून आता कोणता प्रकल्प दाखवता, किती टीएमसी येत आहे, कोणत्या वेळेत बांधारे येत आहे. औंढा पट्टा आणि तिरडी हा डोंगर असा आहे की भोजापूर धरण 365 दशलक्ष घनफुटाचं 50 वर्षापूर्वी वसंतराव फुलसिंग नाईक असताना त्याची त्यावेळेस दराडे दादा आणि ते अण्णा ह्या लोकांच्या काळामध्ये त्यामध्ये कुदळी मारली आणि त्याची पायाभरणी केली आणि ते धरण झालं. त्याच्यावरती 50 वर्ष आम्ही 25-40 गावं संगमनेरच्या आणि सिन्नरच्या आजपर्यंत जिवंत आहे. परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की भोजापूर पासून तर औंढा पट्ट्यापर्यंत 25 सिमेंट प्लग बांधारे झाले. पावसाचं प्रमाण कमी झालं आहे आणि भोजापूर धरण वर्षा 2 वर्षातून एकदा भरतो. 16 गाव पाणी पुरवठा त्याच्यावरती आहे, 5 गाव पाणी पुरवठा त्याच्यावरती आहे, 25 गावच्या योजना त्याच्या बाजूला आहे. एवढ्या शेतकऱ्यांना पाणी पुरवठा ते MITM झालंय. पुढं कोण म्हणतं कधी विखे पाटलांच्या मेळाव्यामध्ये त्याची उंची वाढवा, कोण म्हणतं त्याचा गाळ काढा. अरे हे सगळं खरं असलं तर पण त्याच्यात पाणी कुठून आणा. आज पाणी जर यायला जागा राहिली नाही तर ती उंची वाढून वरच्या गावाला विस्थापित करून किंवा त्याचा गाळ काढून खाली डेड वॉटर वाढून त्याचा उपयोग काय. त्यासाठी मी माणिकरावला स्वतः साईटवरती घेऊन गेलो आणि साईटवरती घेऊन गेल्यानंतर या ठिकाणी मी ते दाखवलं. माळुंगीचा ह्या बाजूचा भाग औंढे पट्टाचा, आडाळाचा त्या बाजूचा भाग आणि औंढ्या पट्टाचा त्या बाजूचा भाग 300 हेक्टर वन जमीन आहे, 200 हेक्टर खाजगी जमीन आहे आणि ग्रॅव्हिटीनं आपल्या तालुक्या आपल्या भागातलं पाणी नगर आणि नाशिकचं पाणी हे पश्चिम वाहिन्याला त्या बाजूला साधारणतपणे 1 ते 1.5 टीएमसी जात आहे. कदाचित ते 1 ते 1.5 टीएमसी पाणी 2 टप्प्यात जर वळवलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 500 एमसेफ्टी पाणी मिळतंय आणि 500 एमसेफ्टी पाणी जर वळवलं तर भोजापूर धरणाचं डबल पाणी येतंय आणि भोजापूर धरणाच्या डबल पाण्याच्या उपयोगाने या ठिकाणी पाऊस पडण्याची जी काही परिस्थिती आहे. वाकी परिसरामध्ये 300 मिलीमीटर पाऊस पडतो, औंढ्याच्या परिसरामध्ये त्या बाजूला 1500 मिलीमीटर पाऊस पडतो आणि शमशेरपूरच्या ह्या बाजूला 400 मिलीमीटर पाऊस पडतो आणि नांदूर आणि चास या ठिकाणी 250 मिली पाऊस पडतो. 3000 मिलीमीटर पाऊस पडण्याच्या ढगांची मर्यादा 1500 पर्यंत औंढा पट्ट्याला येते. इकडे जरी पाणी उघडेल असला तर तिकडे पाणी चालू राहतं आणि ते पाणी ग्रॅव्हिटीने 8.5 किलोमीटर या ठिकाणी फक्त तो पवनचक्क्याचा रस्ता गेलेला आहे. त्या रस्त्याला उंची द्यायची, त्याला वाल घालायची आणि ते वाल घालून या ठिकाणी ते पाणी झोरणी माळुंगी नदीत टाकायचं आणि एवढं 500 एमसेफ्टी पाणी जर आपल्याला आलं तर तुम्हाला सांगतो तिकडे मिरगाव, इकडे दातली, इकडे पळसखेड, इकडे पिपळ, इकडे करळ या सगळे नदी नाले भरल्या जातील, सगळे तलाव भरल्या जातील आणि शेतकऱ्याला पुढच्या 50 वर्षामध्ये रब्बी आणि हंगामी हे पिकं घेता येतील आणि दुष्काळ पडला तर त्याचे शेतकऱ्यांचे जनावर आणि पाण्याची व्यवस्था त्याला करता येईल. म्हणून 50 वर्षाचं मोठं संकट आज आपल्यावर येत आहे आणि या 50 वर्षाच्या संकटाला कुठेतरी मार्ग मिळावा म्हणून या ठिकाणी मी
हा घेतलेला उपक्रम माझ्या मनात सातत्याने येत होता. अनेक वेळा नामदार बाळासाहेब थोरातांच्या मी कानी घातला, पण त्यांना वाटलं हा सांगतोय नेमकं याच्यातलं काही कळत नव्हतं. परंतु त्या दिवशी गेल्यानंतर माझ्याकडून त्यांनी थोडं ऐकून घेतलं. बाळासाहेब थोरात, माणिकराव आणि भुजबळ साहेब आणि त्यातल्या त्यात ह्या कार्यक्रमाला आले मुंडे साहेब यांनी याच्याकडे थोडी वक्र दृष्टी करून पाहिली तर शंकराच्या डोक्यातून गंगा बाहेर पडावी. यांच्या वक्र दृष्टीची मानवणीचा उगम या ठिकाणी दुसरा निर्माण होऊन या ठिकाणी पाणी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा सगळा उठाठेव या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी केलेला आहे. कृतज्ञ सोहळा म्हणजे काय? त्याच पद्धतीने धोंडवांचा 70 ते 80 MCFT पाणी माणिकरावनी बघितलं कशा पद्धतीने असत पश्चिम वाहिनीचं तिकडे जातं. लिफ्ट इरिगेशन करा, वर पाणी उचला, ते पंपिंग टाका. हे स्वप्न कधी पुरं होणार नाही. जे होण्यासारखं स्वप्न आहे त्यामध्ये तुम्ही सगळ्या माणसांनी या ठिकाणी ही मी चळवळ उभी केली याच्याकडे लक्ष देऊन एवढी चळवळ 2-4 वर्षात जर पूर्ण झाली तर निश्चितपणाने मी जन्माला आल्याचं सार्थक या ठिकाणी होईल आणि माझं अभिष्ट चिंतन तुम्ही केल्याचं सार्थक या ठिकाणी होईल असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण कृतज्ञ सोहळा घेतला. आपण आदरणीय जुगळे साहेब, आदरणीय गडाख नाना, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय सांगदाजी, आदरणीय डावरे मामा आणि आदरणीय माझ्या जीवनाला आकार देणारे कैलासवासी एन एम आव्हाड या ठिकाणी निघून गेले. खरं म्हणजे मावळतीला चाललेले सूर्य यांची उंची सह्याद्री एवढी होती आणि त्या सह्याद्रीच्या पायाचा दगड काही वेळी मला केलं म्हणून त्याचा स्पर्श कधी कधी मला झाला आणि त्या स्पर्शाने 50 वर्षाच्या 30-35 जीवनाला वळण घेता घेता इथपर्यंत आलो. म्हणून म्हटलं ह्या लोकांचा कुठेतरी आपण कृतज्ञ सोहळा केला पाहिजे. म्हणून तो सोहळा या ठिकाणी आपण निर्माण केला. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज मुखेकर, महंत पांडुरंग महाराज आव्हाड, त्याच पद्धतीने महंत गुरुवर्य ललितकर महाराज, अत्यंत स्पष्टपणाने आणि स्पष्ट बोलणारे आमचे गुरुवर्य सुदाम महाराज काळे, काही माझ्यावरती प्रेम करणारे हरिभक्तपरायण गोळेश्वर महाराज, या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील शेतकरी वर्गातील ही महाराज मंडळी झाली. यांच्या प्रवचन कीर्तनाने अनेकांचे परपंच उभे राहिले, अनेकांची व्यसनिता दूर झाली. अशाही काही आशीर्वाद देणाऱ्या माणसाचा कुठेतरी एक राज आश्रय आध्यात्मिक गोष्टीला असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या महाराजांचा आपण या ठिकाणी सन्मान करून आणला. त्याच पद्धतीने या ठिकाणी ही ज्येष्ठ मंडळी 100 वर्षाचे कचरूबागा शिरसाट, 100 वर्षाच्या पुढे रखमाची मामेंगा, माझ्या आई समान असलेली, माझ्यावरती आईपेक्षा जास्त नंतरच्या काळात प्रेम केलं ती रोशन आई. त्याच पद्धतीने जगनशेठ खैरनार, माझे चुलते केरू अण्णा बाबड आणि नारायण शेठ बाबड, याही ज्येष्ठ मंडळीचा आपण या ठिकाणी सन्मान केला. यांनी गाव पण गावात ठेवलं, समाज व्यवस्था गावात ठेवली, पुढच्या पिढीला चांगली दिशा देण्याचं काम केलं आणि त्याच्या या ठिकाणी आपण सन्मान या ठिकाणी घडून आणला. तुम्हाला त्या सन्मानाला तुम्ही हजर राहिले त्याबद्दल तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करावं. तेवढंच गुण व गौरव सोहळ्यामध्ये आमचे उद्योजक बाळासाहेब असतील, सुधीर असेल, त्याच पद्धतीने या ठिकाणी अनिल असेल आणि नवनाथ असेल, राजेंद्र बिडकर असेल, यांच्याही गुणाचा गौरव केला. बाळासाहेब आणि आम्हाला फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही कितीही मोठे व्हा पण मातीकडे, गावाकडे आणि घराकडे आमच्या साधल्या माणसाकडे लक्ष राहू द्या. यावेळी राजकीय दिग्गज एकाच व्यासपीठावर आल्यानं सर्वांच्याच भाषणाबाबत उपस्थितांना उत्सुकता होती. भाजपची मंडळी आकडेमोड करण्यात पटाईत असल्याचं सांगत धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. बंडू नाना 51 वर्षाचे झाले असे त्यांनी कबूल केलं. आजकाल बऱ्याच जणांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार करायला आम्हाला जावं लागतं आणि गेल्यानंतर वाढदिवसाच्या त्या कार्यक्रमात आम्ही अनेक डिजिटल त्या सत्कार मूर्तींचे पाहतो. पण कुठल्याही डिजिटल वर ज्याचा वाढदिवस आहे त्याचं वय लिहिलेलं नसतं. नानांनी 51वा वाढदिवस साजरा करतायत, त्यांनी सर्वांची कृतज्ञता व्यक्त करून असा सत्कार समारंभ मी पहिल्यांदा महाराष्ट्रात. खरं तर 35 वर्षाचं राजकीय जीवन, त्या 35 वर्षामध्ये राजकारणात ज्यांची ज्यांची मदत त्यांना झाली
त्या सर्वांचे आभार आज 51व्या वर्षात पदार्पण करत असताना नानांनी केले. अनेक समस्या सांगितल्या. खऱ्या त्या नाना आता सुटायला पाहिजे होत्या, तुमच्याकडून सुटायला पाहिजे होत्या, कोकाटे साहेबांकडून सुटायला पाहिजे होत्या. आजपर्यंतचा विकास नाशिक नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या कडून झाला हे आपण आज या ठिकाणी सांगितलं. या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून अभिमान. राजकारणामध्ये अनेक गोष्टी होतात, पण कायम आपल्या भागाचे प्रश्न कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सुटले पाहिजे. मग ती शेतकरी मेळावा घेऊन, अनेकदा पाणी परिषद घेऊन, बंडू नाना तुम्ही या सिन्नर तालुक्यामध्ये, या तालुक्यातल्या प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडली पाहिजे. हे गेली 35 वर्ष तुम्ही जपत आलात. आज तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत असताना मी तालुक्यातल्या सर्वांच्या समोर एवढंच सांगतो की तुम्ही 35 वर्षापासून जो वसा या तालुक्याच्या विकासाचा हाती घेतलाय, तो वसा शेवटच्या श्वासापर्यंत आपण घ्यावा. खर तर आज संबंध राज्यात देशात काय वातावरण आहे हे आपण सगळं पाहता. शेतकरी मेळावा, शेतकऱ्याची अवस्था काय नीटनेटकी, मला नाशकाचं माहित नाही, पण आमच्या इकडं हाल आहे. या शेतकऱ्याच्या जातीला अनेक स्वप्न दाखवले. हे राजकीय व्यासपीठ नाही आहे, पण ज्या वेळेस बंडू नानाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शेतकरी मेळावा होतो आणि त्या शेतकरी मेळाव्यात विरोधी पक्ष नेत्याला बोलवलं जातं, त्यावेळेस विरोधी पक्ष नेता काय बोलणार, तुमच्या मनात जे तेच मी बोलणार. काय स्वप्न दाखवली मला आठवतं. 2014 मध्ये नांदेड मध्ये एक सभा झाली होती. ती सभा होती लोकसभेच्या निवडणुकीची. पंतप्रधान पदाचे उमेदवार त्या सभेला संबोधित करत होते. देशाच्या सर्व वाहिन्यावरती ती सभा प्रसारित होत होती. आजही तर युट्यूबवर त्यांचं भाषण आहे. त्यांनी देशातल्या शेतकऱ्याच्या जातीला सांगितलं की शेतकऱ्याला उत्पादन खर्च जेवढा लागतो त्या उत्पादन खर्चाच्या वर 50% नफा ठेवून मी देशाचा प्रधानमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्याचे हमी भाव काढू. त्याच सभेत सांगितलं की आम्हाला सत्तेत बसवा, या देशातल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज पूर्णपणाने माफ करू. मला काल परवा भारतीय जनता पार्टीचा एक मोठा नेता भेटला. आजकाल आपण देवाचे भक्त बघितलेत, संतांचे भक्त बघितलेत, आजकाल मोदी भक्त आपण पाहतोय.
मी विचारलं कसं, त्यांनी आकडेवारी सांगितली. भाजपची मंडळी आकडेमोड करायला फार भारी आहे. माझ्या एवढं दुसरं कोणीच चांगलं ओळखू शकत नाही. म्हणजे आम्हाला 2019-14च्या निवडणुकीत एवढी मतं पडली आणि 14 नंतर आम्ही गॅस कनेक्शनचा एवढा फायदा दिला, ते एवढे करोड लोक, घरकुलाचा एवढा फायदा दिला, ते एवढे करोड लोक, शौचालयाचा एवढा फायदा दिला, ते एवढे करोड लोक. म्हणलं मग ते म्हणले टोटल लावा. म्हणलं हे तुला शिकवलंय कोणी? ते म्हणलं आमच्या शिबिरात सांगितलं. म्हणलं गावात ये, शौचालय मिळालंय का बघ. आणि ज्या सिलेंडरच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगता की आम्ही गावागावात सिलेंडरचं कनेक्शन दिलं, पण सिलेंडरचं कनेक्शन दिल्यावर चुलीहून गॅस वर येण्याचा आनंद ज्या मायमाऊलीला क्षणभर मिळाला, गॅस सिलेंडर संपल्यावर त्याच मायमाऊलीच्या डोळ्यातून सिलेंडर नव्याने घेण्यासाठी डोळ्यात पाणी आलं. मी ज्याला सांगितलं आज पेट्रोलचे भाव बघ, डिझेलचे भाव बघा, आज आमच्या कांद्याला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, धानाला भाव मिळत नाही. तरी तुम्ही दावे करत असाल की 19च्या सत्तेमध्ये पुन्हा तुम्ही येणार. तर माझी एक विनंती आहे की फक्त 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत माननीय मोदी साहेबांनी केलेली भाषणं, त्याच्या सगळ्या सीडी मी तुला देतो. वेळ काढून मोदी साहेबांना फक्त ती सर्व भाषणं ऐकवा, पहा. तेच प्रचाराला बाहेर पडणार नाही. जे देशात झालं आज तेच राज्यात आहे. सब हवा में. राज्यात कर्जमाफीची घोषणा झाली, सहजासहजीच हे सरकार मान्य झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट्यांनी सबंध राज्यात आंदोलन केली, स्वतः पवार साहेब रस्त्यावर उतरले, जेल भरोचं आंदोलन झालं, शेतकरी संपावर गेले. त्यावेळेस या राज्य सरकारला कर्जमाफी द्यावीशी वाटली. देताना म्हणले आम्ही सरसकट देऊ, निकषासह, तत्वतः. आणि उद्या या कर्जमाफीवर कुणी टीका करू नये म्हणून त्या कर्जमाफीच्या योजनेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना दिलं. सभागृहात माझी आणि मुख्यमंत्र्याची हमरी तुमरी झाली. कर्जमाफीचे निकष पाहिले, म्हणले कर्जमाफी ऑनलाईन मिळेल. म्हणलं ऑनलाईन करू नका. ते म्हणले नाही, आम्ही ऑनलाईन करणार. ऑनलाईन केली आणि ऑनलाईन मध्ये सांगितलं की शेतकऱ्यांनी ज्याला कर्जमाफी घ्यायची त्यांनी ऑनलाईन मध्ये आपल्या बायकोला सोबत घेऊन यायचं. आपल्यापैकी बरेच जण गेले असतील नाही, खरे का नाही का माझ्या मनानं बोलतोय. मी मुख्यमंत्र्याला म्हणलं की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासाठी ऑनलाईनच्या लाईनीमध्ये बायको सहित बोलवता,
तुम्हाला कर्जमाफी द्यायची आहे का तुमच्या घरातल्या सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद द्यायचा? खरं काय ते सांगा. ही कर्जमाफी फसवी. शेतकऱ्याला 4 वर्षात कुठला अनुदान मिळालं नाही. आज परिस्थिती अशी आहे की यापूर्वीच्या प्रत्येक दुष्काळात 72च्या दुष्काळाचं उदाहरण दिलं. आमचा जन्म 72ला झाला नव्हता. आम्ही नुसती उदाहरणं ऐकली आहेत, पाहिली आहेत. आज हा महाराष्ट्र 72 पेक्षाही भयंकर दुष्काळाला सामोरा जातोय. या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 15 तालुक्यापैकी 8 तालुके दुष्काळी जाहीर केले. पण लक्षात घ्या, यांनी दुष्काळ जाहीर करायचे निकाल बदलले. आज 151 तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले. त्याच्या अगोदर दुष्काळ सदृश म्हणून 181 केले. मग 29 का काढले? दुष्काळ सदृश मध्ये जर 181 येतील तर दुष्काळात सुद्धा 181 यायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा दिसताना 181 दिसले आणि मधल्या काळात अचानक पाऊस पडला आणि हिरवळ आली. काय चाललंय? मी आज या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं, भले इथं कुणाला वाईट वाटेल, पण आज जबाबदारीपूर्वक सांगतोय की हे राज्यातलं सरकार आणि केंद्राचं सरकार शेतकऱ्याच्या मुळावर आहे. शेतकऱ्याची जात समूळ नष्ट करायचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकार या ठिकाणी करतंय. त्यामुळं सावध व्हा. आता जर आपण सावध नाही झाला, नाना आपल्या सहित तर ब्रह्मदेव सुद्धा आपल्याला वाचवणार नाही. म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, आपल्या सर्वांच्या वतीनं विधिमंडळाचा, वरिष्ठ सभागृहाचा विरोधी पक्ष नेता या नात्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नाना आपल्या 51व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो. बरंच बोलायचं होतं पण 9च्या आत मला मुंबईला पोहोचायचंय. व्यासपीठावर भुजबळ साहेबांसहित, थोरात साहेबांसहित सगळ्यांची माफी मागून मी या ठिकाणी लवकर निघतोय. नाना, मनापासून आपल्या या चळवळीला आमच्या शुभेच्छा. या चळवळीला योग्य दिशा मिळाली आहे. पुन्हा एकदा आपल्या वाढदिवसाचे मनापासून शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सर्वांना एकत्रितपणे येथे निवडणूक लढवण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलं. अनेक कामं केली, काही कामं आमच्या हातून सुद्धा झाले, काही शिल्लक राहिले. आणि विशेषतः म्हणून तुम्ही जो उल्लेख केला की गुजरातच्या बाजूला आणि पश्चिमेकडे जे पाणी वाहून जातं, महाराष्ट्राची जी भूमी आहे त्या महाराष्ट्राच्या भूमीत या पलीकडच्या बाजूला जे आहे, गुजरात पासून जी बॉर्डर गुजरातची सुरू होते त्याच्यापासून आतमध्ये काही किलोमीटर आतमध्ये मोठी एक डोंगराची एक लाईन अशी आहे. आणि डोंगराच्या पलीकडे जे आहे 3000 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. पुढे 1500, 1800, 2000, 3000. आणि म्हणून अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना या नाशिकमध्ये जी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये आपण असा निर्णय घेतला की सगळं पाणी जे आहे हे अडवायचं आणि वेगवेगळ्या मार्गाने जे आहे हे पाणी त्या महाराष्ट्राच्या बाजूला आणायचं. एकदा ते महाराष्ट्रात आल्यानंतर ते सिन्नरला मिळो, ते तळगावला मिळो, ते नगरला, अहमदनगरला, नंतर मराठवाड्याला मिळो, पुण्याला मिळो, पण ते पाणी अडवा. त्यासाठी खरं तर जे आहे एक काम सुरू झालं. तसं केल्यानंतर ते मांजरपाडा सुरू केलं. 10 किलोमीटरचा बोगदा करायचा होता, 9.5 किलोमीटर पेक्षा जास्त बोगदा तयार झाला. आपलं सरकार असताना 300 मीटरचं तो फक्त जे आहे थोडंसं बोगदाचं कटिंग केलं असतं तर तिकडचं पाणी जे आहे इकडे व्हायला सुरुवात झाली असते. त्यासाठी 70 कोटी रुपये सरकार जाणार हे लक्षात आल्यानंतर
बाजूला काढून कार्यालयामध्ये इथलं जे कार्यालय आहे त्यांच्या ताब्यात दिले आणि सांगितले 70 कोटी रुपये तुमच्याकडे आता देऊन घेतो आम्ही, ते 70 कोटी रुपये खर्च करा आणि ते उरलेलं जे आहे तेवढं ठोक जे आहे पाडून टाका. एवढं मोठं जे आहे ते तो टनेल किंवा बोगदा आहे, 2 ट्रक आतमध्ये जातात, तेवढा मोठा बोगदा आहे. पाऊस तिथं पडला की ताबडतोब पाण्याचं व्हायला सुरुवात होते. काय सांगायचं, 4 वर्ष झाली ते पैसे ठेवले होते, त्यातलेही काही पैसे जे आहेत कोणी न्यायला सुरुवात केली. अडचणीत असताना सुद्धा मी जे सातत्यानं आतून जे पत्र व्यवहार करते पैसे घेऊ नका, हे ताबडतोब जे आहे हे पाणी कुणालाही द्या, पण पाणी महाराष्ट्राला येऊ द्या. आतापर्यंत ते काही झालं नाही. आता परत एकदा तक्रार मारायला सुरुवात झाल्यानंतर आता मला त्यांनी जे अभिवचन दिलेलं आहे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी, आता ताबडतोब हे काम जे आहे आम्ही सुरू करत आहोत. काय सांगायचं कशासाठी, अरे पाणी त्याचबरोबर हे दमणगंगा नाळपा त्या भागात सगळं पाणी इथे यावं, गुजरातमध्ये जाऊ नये. कारण त्यांनी एक केंद्र सरकार बरोबर अशा रीतीचा एक अग्रीमेंट करायचं ठरवलं की ते पाणी जे आहे त्यांना तिकडे गुजरातमध्ये द्यायचं आणि थोडंफार पाणी जे आहे ते मुंबईला प्यायला पाणी आणि थोडंफार इकडे तिकडे. 18 TMC पाणी ते म्हणतात आम्ही आणखी इकडून देतो 18 TMC आणि ते तुम्हाला जळगावला जे आहे त्या भागामध्ये तापी खोऱ्यामध्ये ते सोडतो. तापी खोऱ्यामध्ये आज 190 काहीतरी TMC पाणी आपल्याला मिळालं होतं. 90 TMC पाणी फक्त महाराष्ट्र घेऊ शकला. 101 TMC पाणी थोडस आकड्यामध्ये तिकडे होईल. 101 TMC पाणी ज्याचा आपला अधिकार आहे ते पाणी आज सुद्धा आपण जळगाव भागातून तापी खोऱ्यातलं आपल्याकडे आणू शकलो नाही. अरे मी म्हटलं तुम्ही हे 18 TMC पाणी ते आणखी ते कुठे देतात का, तुम्हाला कल्पना आहे आम्ही 101 TMC घेऊ शकलो नाही तर आणखी 18 TMC कुठून घेणार, पण त्यांना पाणी द्यायचं. मी स्वतः उठलो आणि अधिवेशनामध्ये त्या वेळमध्ये जे पुढे जाऊन बसतो आपल्याला पण आहे. खरं म्हणजे मला माझे उपमुख्यमंत्री एक सिनियर 35 वर्ष म्हणजे आमच्यापेक्षा सिनियर म्हणजे जयप्रकाश देशमुख साहेब कोण असतो, पण सिनियर म्हणून मी शक्यतो जे आहे तिकडे उतरत नाही, पण गप्पी उतरलो आणि खाली जाऊन बसवा बघायला का म्हटलं हे पाणी जे आहे महाराष्ट्राचं आहे आणि करार झालेला आहे की ज्या भूमीवर पाणी पडेल ती भूमी ज्या राज्याची असेल त्याला ते पाणी मिळेल. मग महाराष्ट्राच्या भूमीमधलं ते पाणी हे महाराष्ट्रात आलं पाहिजे. मग ते डोंगराला जे आहे तुम्ही बोगदे करा किंवा लिफ्टने पाणी उचला. म्हणून तुम्ही सांगता अहो इंदूरला जे आहे पाणी 400-500 जे आहे मीटर वरती उचलतात. आता जे काय नाव त्यांचं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू त्यांची जी राजधानी आहे 500-700 मीटर पाणीवरती उचलणार आणि मोठ्या शहराला राजधानी देणार, अमरावती म्हणून तेव्हा. आणि आता इथे फक्त 3-4. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये लेखी करार करू नका आणि ते पाणी गुजरातला देऊ नका. पाण्याचा प्रश्न अवघड होत जाणार. आज कदाचित पैसे नसतील पण उद्या परिस्थिती अशी निर्माण होईल की सगळी काम बाजूला सारा आणि ते पाणी उचला आणि महाराष्ट्रामध्ये फेका. पण करारानं तुम्ही ते पाणी जर महाराष्ट्राचं आलं जर देऊन टाकलं गुजरातला तर पाणीच नाही आणायला आपल्याला. संपला विषय. ही लढाई आजपर्यंत आमची चालू आहे. ती लढाई तुम्हाला आम्हाला लढावी लागणार. त्याच्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बीजेपी जे जे काय असतील त्यांनी सामील व्हायला पाहिजे. कारण या महाराष्ट्राचा तो अधिकार आहे पाण्याचा. पाणी इकडे आल्यानंतर कुणाला ते मिळेल पण महाराष्ट्राला मिळालं. पण काय करणार, त्यांचे बॉस गुजरातचे आहे त्या देशाचे बॉस, तिकडून सगळे ऑर्डर येते. त्यांची ऑर्डर आली की आमची काही चालतच नाही, त्यांना थोडं तिकडं पाहिजेच आहे. काय करायचं, त्यांच्यावर टीका करण्यासारखं काही नाही आहे. कारण सगळे जे आता बोलतात आणि सगळ्यांकडे आता मोबाईल आहे, सगळ्यांकडे टीव्ही आहे, सगळ्यांना सगळं कळतं की कसं काय सगळं फेल होत चाललंय. त्यांचं सगळंच फेल आहे.
त्यांचं लग्न फेल, घर फेल, गुजरात मॉडेल फेल, नोटबंदी फेल, मेक इन इंडिया फेल, सीबीआय फेल, राफेल, सगळं फेल आहे सर, फेलच फेल. पण कुणी पण बोलायचं नाही. या मीडियावर मीडिया खूप म्हणते. आपण त्या दिवशी मला ते राजदीप सरदेसाई प्रश्न विचारत होते, तुमच्यावर काही प्रेशर आहे का? अरे म्हटलं आमच्यावर काय प्रेशर आहे, आम्ही काय विचारता तुम्ही आम्हाला, तुमच्यावर काय प्रेशर आहे का ते सांगा. आणि मग त्यांनी काय राजीव सरदेसाई, निखिल वागळे असतील, प्रसून भाजपाई असेल, बरखात असेल, बोलायला लागले त्यांच्या विरुद्ध ताबडतोब चॅनल बंद होतो ना, त्यामुळे भाग फेकलं जातं. ही दादागिरी सुरू आहे सगळी. बोलायचं सुद्धा नाही, बोलला जास्ती तर एक नाही तर अंदा. 2.5 वर्ष बसा, 2 वर्ष बसा, 3 वर्ष बसा, पण आमच्या विरुद्ध बोलू नका. आता बाळासाहेब थोरात मंत्री बसतो, त्यांनी सांगावं की महाराष्ट्रात सदन जे सुंदर बांधलेलं 150 खोल्यांचं जे एकदम एअर कंडिशन राजवाड्यासारखा बिस्किट प्लांट जे आहे सर, काय 10,000 रुपये बाहेर 15,000 रुपये द्यावे लागतील, एका दिवसाचे 500 रुपयामध्ये मिळतं. महाराष्ट्र सदन सुंदर बनाने वाला चांगला सुंदर आहे म्हणतात, सुंदर. नरेंद्र मोदी तिकडेच मिटिंग घेणार, अमित शहा तिकडेच मिटिंग घेणार, राहुल गांधी सुद्धा आता तिथे मिटिंग घेतात. पण या सदनासाठी एक नया पैसा लविकर साहेब, एक नया पैसा अजूनही महाराष्ट्र सरकारनं खर्च केलेला नाही. ते बांधून झालं, 5 वर्ष वापरात आहे. त्याच्याच बरोबर आरटीओचं एक मोठं एअर कंडिशन ऑफिस अंधेरीला बांधून झालं, वापरात आहे. हायमाउंट गेस्ट हाऊस बांधून झालं, एक नया पैसा त्यांना दिला नाही. आणि मला आत्महत्या टाकलं, 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट कॅबिनेट मंत्रिमंडळाने दिलं. एक आपलं काय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलं, मी काय दिलं, माझे 100 कोटी नाही, 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट. आणि सांगितलं 850 कोटी रुपये मी खाल्ले. त्यांना वाटलं हा येणारच नाही, हा आतमध्ये बसला ते याचं तोंड बंद, म्हणजे पण आपल्याला आरामात राज्य करता येईल. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बाहेर आलो आणि आता बोलणार. आणि आम्ही बोलतो काय, अरे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगितलं कर्जमाफी देतो. शिवसेनेच्या कुणी नाही तर शिवसेना त्यामध्ये आहे ना मंत्रिमंडळात, नाही आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की हा कर्जमाफी म्हणजे सगळ्यात मोठा महाघोटाळा आहे. सामन्यामध्ये मंत्रिमंडळातलेच एक पक्षप्रमुख म्हणतात की महाघोटाळा आहे. तुम्ही आहात ना तिथे, त्याचा काहीतरी विचारा, हा घोटाळा गेला कुठे पैसा, गेला कुठे पैसा, काय मिळत नाही. दुष्काळ, मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे कसा पाण्याचा प्रॉब्लेम, सगळ्यात जास्त टँकर येवल्यामध्ये आहे. एकाच गावात पाऊस पडला, एकाच गावात. पण दिल्लीमध्ये सॅटेलाइट जे काही त्यांना ते सगळं काही हिशोब किताब जे पाण्याचा झाला, म्हणजे एवढा पाऊस पडलेला आहे ओढ्यामध्ये, म्हणजे एका गावात पाऊस पडला तर सगळा 250 गावात पाऊस पडला असं धरून चाललेलं आहे एअर कंडिशन मध्ये बसून. अजिबात दुष्काळामध्ये तुमचं नाव नाही. मी म्हटलं की मुख्यमंत्र्यांना तलाठ्यापासून तुमचा सरकार, तुमचा तहसीलदार, तुमचा प्रांत काय तुमचे नाक आणि डोळे आहेत तुमचे, त्यांना विचारा ना काय हालत आहे शेतकऱ्यांची. घ्या ना तो दुष्काळामध्ये तालुका आमचा सुद्धा, आमचा नाही इतर सुद्धा घ्या. म्हणाले मी पाठवतो आता सर्वेक्षण करायला. आता कधी सर्वेक्षण होणार, कधी काय होणार. विहिरीत थोडंसं पाणी असेल थोडंसं, आणि त्याच्यात जर उपसायचं असेल तर डीपी बंद. डीपी सुरू करायला गेलं म्हणतात 5,000 रुपये अगोदर भरा. अरे पैसे नाही, तुम्हाला 5,000 रुपये भरा. ते मला डीपी सुरू कर, ते पाणी संपन्न झालं थोडं भर आलं तर तुझे सुद्धा पैसे दे. आम्ही पत्र लिहिलं, अरे थांबा जरा, त्यांचं पाणी तेवढं दुष्काळ आहे, अजिबात नाही.
आणि आता त्याच्या पुढे जे आहे आणखीन कायदा येणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय कायदा आहे. म्हणजे विहीर तुमची, शेत तुमचं, पाणी तुमचं, त्याच्यावर तुम्ही किती पाणी वापर त्याच्यावर टॅक्स लागणार आहे. आणि हे सरकार जर राहिलं ना तर तुम्हाला नक्की सांगतो पुढच्या वेळेवर 5 वर्षापर्यंत एक पाणी ग्लास प्यायले तुम्ही फ्री. दुसरं का पाणी प्यायचं असेल ग्लासमध्ये ताबडतोब टॅक्स. कशावरही टॅक्स लागते, कशावर. ठीक आहे, पद्धत झाली. तरी माझ्या शेतातलं विहीर आहे, थोडंसं पाणी आहे, मला तुम्ही वापरू देणार ना, त्याच्यावर टॅक्स लावणार. वापरण्यासाठी वीज देणार ना, काय चालेल. आपण पाणी परिषद घेतो पण त्याच्या अनुषंगाने सगळे जे आहेत प्रॉब्लेम पुढे आपल्या समोर आहे. एक प्रॉब्लेम आहे का, कुठले कुठले प्रॉब्लेम म्हणून सांगायचे. शेतकरी आत्महत्या करत आहे, नंबर वाढतोय. मी तर सगळ्यांना विनंती करेन हात जोडून, आणि आमचे हे सगळे जे साधू संत मंडळी जे बसलेले आहेत वारकरी समुदाय, त्यांना ते सुद्धा बिचारे सांगत असतात धीर धरा, एकमेका करा सहाय्य करा, एकमेका करू सहाय्य अवघे करू सुपंथाच्या नात्यानं एकमेकाला सहकार्य करा. कोणी आत्महत्येचा जो आहे मार्ग कोणी जे चोखाचा कामा नाही. अरे लढूया ना आपण या सरकारच्या बरोबर, लढूया विधानसभेत, लढूया. नाहीतर रस्ता तर आपला जाणार, बसू रस्त्यावर. हे करताय ना. छत्रपतींचं नाव आपण सांगतो, फुले शाहू आंबेडकरांचं नाव आपण सांगतो. आपल्याला बोलायला काही दरबाराची भीती आहे, लढायला भीती वाटते तर काय कारण आहे आपल्याला. आणि महाराष्ट्र, आपण आपला महाराष्ट्र म्हणतो आणि मोठ्या अभिमानाने सांगतो, काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी. त्या काळ्या छातीवर अभिमानाची लेणी कोरली. हा अभिमान बाजूला सारून आपण या आत्महत्या वगैरे करण्याचा मार्ग नाही जायचं. पाणी परिषद घेऊन नुसतं गप्प नाही बसायचं. हे पाणी इकडे आलं पाहिजे, इकडे काय ते तुमचा इकडच्या काही वेगळ्या ज्या आहेत योजना आहेत, त्या योजनेला सुद्धा एकमेकांनी सहाय्य करायचं. पक्ष वगैरे काय इथे पाहायचं नाही. विकासाचं काम जिथं असेल तिथं सगळे एक. निवडणूक आली, तुमचा झेंडा वेगळा, आमचा झेंडा वेगळा, परंतु तोपर्यंत जे आहे विकासासाठी सगळा झेंडा एक, सगळ्या झेंड्याच्या काठ्या एक. आणि मग ते काय करायचं ते आपण बघूच. असेल मी अधिक बोलत नाही, ही काही निवडणुकीची सभा नाही. पण पाणी परिषद म्हटल्यानंतर जे पाणी आहे ते सुद्धा आम्हाला इथे पाहू देत नाही. जे मंजूर आहे, जे पैसे दिलेले असताना सुद्धा ते येत नाही. मुख्यमंत्री महोदयाने दत्तक घेतलेलं आहे आम्हाला. या निमित्ताने एवढंच सांगायचं बाबा, आपण जर त्यांना काय सांगू शकलात, आपल्यापैकी कोणी जरूर त्यांना सांगा. दत्तक घेतलेलंच आहे, दत्तक विधान झालेलंच आहे. तर सापत्न भावाची, सापत्न मुलाची वागणूक जी आहे या जिल्ह्याला देऊ नका. दत्तक घेतो आपण, मुलाला दत्तक घेतो आणि त्याची आपण पित्याच्या भूमिकेत जातो. त्या भूमिकेतून या जिल्ह्याला सुद्धा पहा, या जिल्ह्याची सुद्धा असंख्य प्रश्न आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मदत करा. या निमित्तानं जे आहे एवढंच मी बोलतो. आणि परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं बंधुनानांना आप जो हजारों साल, हर साल के दिन हो 50,000 अशा प्रकारच्या. धनंजय मुंडे आणि भुजबळांच्या भाषणानंतर कोकाटे यांनी प्रत्युत्तरादाखल, मी एकटाच भाजपचा असताना ज्यांनी 15 वर्ष सत्ता भोगली त्यांनी 4 वर्षाच्या सरकारवर टीका करू नये असा टोला लगावला. राष्ट्रवादीची मांदियाळी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होती आणि त्यामुळे या सभेला अनेक लोकांच्या मनामध्ये संशय होता की या सभेचं नक्की रूप कसं असणार. सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा, मी एकटाच भारतीय जनता पक्षात होतो.
पण मला सवय झाली बाळासाहेबांच्या हे सगळं सहन करण्याची. कारण तुमच्या सर्वांच्या मांडवा खालून मी निघून गेलेलो आहे. मला काय हा मांडव नवीन नाही, तुमचा मांडव नवीन नव्हता. त्यामुळे आपण सत्तेत होतो केव्हाही काही त्रुटी राहिल्या. भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं, कदाचित तिथे काही त्रुटी राहिल्या असतील. परंतु जोपर्यंत आपण कणखरपणे विरोधी पक्ष नेता आपल्या गोष्टी मांडत नाही तोपर्यंत सरकार तर इथेच करणार. हो, नवीन सरकार आहे, 4 वर्ष झाली. तुमच्याजवळ 15 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही सरकारवर जेवढी टीका कराल तेवढं सरकार चांगलं काम करेल. त्यामुळे धनंजय मुंडे साहेबांनी जे भाषण केलं ते अतिशय उपयुक्त आहे. आमचे मुख्यमंत्री निश्चितपणे त्यांच्या बोलण्याची दखल घेतील आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या कार्यातून जर काही या ठिकाणी त्रुटी राहिल्या असतील तर निश्चितपणे ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, याच्यावर माझा पूर्णपणे आत्मविश्वास आहे, विश्वास आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत आणि जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतात. परंतु कोणीही माणूस या पृथ्वी तलावर स्वयंपूर्ण नाही, स्वयंभू नाही. माणूस म्हटलं की चुका होत असतात. सरकार येतात, सरकार जातात. याही अगोदर अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, परंतु सर्वांचेच प्रश्न सुटले असं होत नाही. प्रश्न कमी जास्त होत राहतात. परंतु आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं बंडू नानांनी जे प्रश्न उपस्थित केले ते आपल्या सिन्नर तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत कळकळीचे आणि गांभीर्यपूर्वक घेण्यासारखे असे प्रश्न आहेत, ज्यामध्ये बाळासाहेब तुम्ही आणि मी आम्हाला दोघांनाच त्या प्रश्नाची खऱ्या अर्थानं झळ बसणार आहे. त्यामुळे भुजबळ साहेब गेले, त्यांच्या आपल्याला आपल्याकडून काही पाणी जाणार नाही, त्यामुळे त्यांच्यात काही फरक पडणार नाही आणि पिढीला पाणी जाण्याचा प्रश्नच येत नाही, त्यांची ते पाहून घेतील. आज आपल्या दृष्टीने जो महत्वाचा प्रश्न आहे तो बंडू नानाने जो पाण्याचा जो काही तिकडे त्या बाजूला आढळामध्ये किंवा तिकडं पश्चिम पट्ट्यामध्ये पाणी जातं ते वळवलं तर या सिन्नर तालुक्यातल्या या पूर्व भागातल्या जनतेला किती मोठा दिलासा मिळू शकतो ही आकडेवारी त्यांनी बाळासाहेबांना सांगितली, मला सांगितली आणि भोजापूरच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातली काही गावं अधिक सिन्नर तालुक्यातली बरीचशी गावं ही काही प्रमाणामध्ये बागायती होऊ शकतील अशा प्रकारचा एक विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि हे सगळं मी माझ्या डोळ्याने पाहून आलो. मी अनेक वेळा सांगितलंय माझा विकासावर विश्वास आहे आणि विकास हा डोळ्याने दिसला पाहिजे आणि हाताला लागला पाहिजे. विकास हा तोंडाने बोलला पाहिजे आणि कानाने ऐकला पाहिजे, याला विकास म्हणत नाही. माझा त्यांच्यावरती विश्वास नाही आणि विकासासाठी कुठल्याही प्रकारचा विकासाला जात धर्म पक्ष काही नसतो. मित्र, विकास हा विकासच असतो आणि विकास केल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी थारा नाही. आजची सिन्नर तालुक्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे, इतकी वाईट आहे की त्याच्यावरती आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. सुदैवाने आपले शेजारी बाळासाहेब असल्यामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे अतिशय सकारात्मक पावले या ठिकाणी टाकावं लागतील. उद्याचा भविष्यकाळ कसा असेल मला माहिती. बाळासाहेब सत्तेवर असतील किंवा आम्ही असू किंवा ते नसू हे काही सांगता नाही, तुमच्या आमच्या कोणाच्या हातात नाही. पण या सर्व विकासाची योजना आणि सर्व विकासाची कामं याचा केंद्रबिंदू ही जनता आहे आणि या जनतेसाठी जर आपल्याला काम करायचं आहे तिथं आपल्या नेतृत्वाचा, तिथं आपल्या पक्षाचा, तिथं आपल्या जातीचा, तिथं आपल्या धर्माचा कुठलाही स्पर्श होता कामा नये या विचाराचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे असं माझं मत आहे. त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये दुर्दैवाने मी ते प्रश्न मला नानाने खूप उशिरा सांगितले. मी ते जाऊन या ठिकाणी प्रत्येक पाहून आलो, मला पटलेलं आहे. परंतु भविष्य काळामध्ये ज्याचं कोणतं सरकार येईल त्या सरकारच्या बाळासाहेब तुमचं सरकार आलं तर तुम्ही करा, माझं आलं तर मी तुम्हाला शब्द देतो ते पाणी 4 वर्षाच्या आतमध्ये सिन्नर लवणाऱ्याशिवाय निरावणार नाही, लक्षात ठेवा. आणि मी जे बोलतो ते करतो. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी एकदा आझाद तालुक्यामध्ये अशी एकही गोष्ट नाहीये की मी बोललो आणि कधी गोष्ट झाली नाही. आझाद तालुक्यातलं एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही. 1001% दुर्दैवाने मी आज सत्तेमध्ये नाही, कदाचित मी आज सत्तेमध्ये असतो एका वर्षामध्ये मी हे पाणी वळवलं असतं. परंतु दुर्दैव माझं की तुमचं याच्यावरती वाद विवाद होऊ शकतात, परंतु ते पाणी आपण वळवू शकलो नाही. हे पाणी वळवण्यासाठी सर्वात महत्वाची जी अडचण आहे ती व्यासपीठावर बसलेल्या बाळासाहेबांना माहिती आहे. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामुळे आज आपल्याला कुठलंही पाणी वळवता येत नाही, कुठलंही पाणी उचलता येत नाही. हा कायदेशीर मुद्दा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यामध्ये मोठ्या प्रमाणावर लिटिगेशन चालू आहे आणि जोपर्यंत पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत कुठलंही पाणी कुठल्याही भागामध्ये वळवता येणार नाही. ही तांत्रिक अडचण आहे की बाळासाहेबांना माहिती आहे, मला माहिती आहे, बाकीच्या लोकांना बऱ्याच वेळा माहिती असेल असं माझं मत आहे.
परंतु नव्याने या सरकारने, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नव्याने नार पार आणि या ठिकाणी दमणगंगेचे जे पाणी इकडे वळवण्याचा घाट घातलाय, त्यामधल्या 25 TMC पाण्यामध्ये सिन्नर तालुक्याला किमान 3 पाणी राखीव राहावं. ते पाणी आम्ही आमच्या कुठल्याही मार्गाने आणू, ती आमची जबाबदारी. आम्ही सरकारमधून आणू, आम्ही कोऑपरेटिव्हच्या उपसा जलसेची योजना करू, सरकारच्या पैशाने आणू, पण आमच्या नावाचं राखीव पाणी आम्हाला त्या ठिकाणी असलं पाहिजे. जोपर्यंत या पश्चिम वाहिन्या, पूर्व वाहिन्या वळवताना जे पाणी उपलब्ध होणार आहे, त्या पाण्यावरती जोपर्यंत आपला अधिकार निर्माण होत नाही, त्या पाण्याचं उपलब्धता प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत तुमच्या समोरचं पाणी सुद्धा तुम्हाला वळवता येणार नाही. ती बिकट परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. परिस्थिती काय हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. आज भावनेच्या आहारी जाऊन एखादी गोष्ट बोलली आणि झाली असं होणार नाही. त्यासाठी तांत्रिक मुद्दा, कायदेशीर मुद्दा, हे सगळे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून या योजना पूर्णत्वाकडे कशा नेता येतील याचा विचार या ठिकाणी गांभीर्याने करावा लागणार आहे. आणि नानाने मुद्दा मांडला तो अत्यंत महत्वाचा आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने ही ऐतिहासिक सभा असेल कदाचित. भविष्य काळामध्ये येणाऱ्या 2-5 वर्षामध्ये या जर गोष्टी पूर्णत्वाला गेल्या तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो, नांदूर, दुडी, दापूर, दातलीपर्यंत, इकडून थेट पार मिरगाव पर्यंत, पात्र्यापर्यंत हे पाणी जाऊ शकतं, 100% जाऊ शकतं. आणि इकडं पळसखड आणि या सगळ्या परिसरामध्ये संगमनेर तालुक्यातली जी 10-12 गाव आहेत, या सगळ्या गावांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे गरज फक्त संगमनेर आणि सिन्नर वाल्यांना आहे. उद्या आपल्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आजच्या दिवसापर्यंत कसं तरी चाललंय, अजूनही लोकांना टँकर नाही, अजूनही लोकांना टँकर मंजूर होत नाही. पाणी 40 लिटर सांगतात, प्रत्यक्षात 20 लिटर देतात. त्यामुळे या सगळ्या अडीअडचणीतून मार्ग काढायचा असेल तर कायमस्वरूपी जे शक्य आहे भौगोलिक दृष्ट्या ते पाणी उचलून सिन्नरच्या पूर्व भागामध्ये नेलं आणि या सगळ्या परिसरात फिरवलं तर इथला कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला भविष्यात या ठिकाणी पावलं उचलावणार नाही. मित्र, बाकीचे विषय होत राहतील, राजकारण आले चालू राहील. शेवटी निवडणुका येणार आहेत, निवडणुका जाणार आहेत. लोक आपल्या आपल्या मार्गाने या ठिकाणी प्रचार, गैरप्रचार आणि वेगवेगळ्या मार्गाने भुलताफा देऊन या ठिकाणी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो, मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. यश आणि अपयश हे जीवनामध्ये काही फार मोठं नाही, ते कधी कोणाला मिळू शकतं. इंदिरा गांधी या ठिकाणी निवडणुकीमध्ये हरल्या म्हणून काय इतिहासामध्ये इंदिरा गांधीचं नाव कमी झालं आणि राजनारायणचं नाव वर आलं असं कधी घडलंय का? कोकणामध्ये मधुदंडवतीमुळे रेल्वे आली की कॅप्टन सावंतमुळे रेल्वे आली, कॅप्टन सावंत कोणता आठवतो तरी का? मधुदंडवते पडले, पण याचा अर्थ मधुदंडवतीचं नावाने इतिहास लिहिला गेलाय कोकण रेल्वेचा. तेव्हा जे माणसं आहेत ते निवडणुकीत हरले तर त्यांचा इतिहास पुसण्याची ताकद कोणामध्ये नाही, लक्षात ठेवा. जे काम आपण करतो ते लोकांच्या लक्षात राहतं, लोकांना कळतं. तेव्हा एका निवडणुकीने, एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, अर्ध्या पुण्यात पिवळे होऊ नका. लोकांची कामं करा, लोकांचे प्रश्न सोडवा आणि मग लोकांच्या समोर जा. उगीच कशाला स्पर्धा करतात आणि कोणाच स्पर्धा करतात? माझ्या स्पर्धेमध्ये तुमचं आणि माझं अंतर मॅचच होत नाही, तुम्ही कुठे आणि मी कुठे. तेव्हा मला विकासाचं वेळ लागलेलं आहे आणि तुम्हाला कशाचं वेळ लागलेलं आहे देवच जा, ते काय मला माहित नाही. परंतु या तालुक्याच्या विकासासाठी फक्त पाण्याचा प्रश्न या ठिकाणी काही शिल्लक राहिलेला आहे. तो प्रश्न हातामध्ये घेऊन या पुढचे आपला दिवस या ठिकाणी राजकारण काढावे लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये काय होतंय, प्रत्येक जण आपल्या सोयीचं या ठिकाणी करत असतो. इथं या तालुक्याला पक्ष वगैरे या तालुक्यामध्ये फारसं राजकारण चालत नाही, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे उगीच पक्षावर, एकमेकाच्या पक्षावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सिन्नर तालुक्याच्या विकासाचंच राजकारण केलं पाहिजे. जो सत्तेमध्ये असेल त्याने हे प्रश्न सोडवले पाहिजे. आज मी नसेल तर माझ्यावर ठिकाणी जे आमदार आहेत त्यांनी हे प्रश्न सोडावे की त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. अजून 1 वर्षाचा कालावधी आहे. जे करता येण्यासारखे ते करा. नंतर असं म्हणू नका तुम्हाला काय माहिती, मला काय कळतं द्यायचं, असं नाही सांग. आता संधी आहे, खुर्ची मिळाली विधानसभेत, तुम्ही ते प्रश्न सोडवले पाहिजे, प्रश्न मांडले पाहिजे आणि त्या संदर्भात सरकारच्या मागे लागून या तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे, अशी माझी धारणा आहे, अशी माझी भावना आहे. तर मित्र, विकासाच्या बाबतीमध्ये आपण जे काही थोडाफार मागे राहिलो, बॅकलॉग राहिलाय, तो आपल्याला निश्चित येणाऱ्या काळामध्ये भरून काढायचा आहे. परंतु आज बंडू नानांच्या पद्धतीने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला, त्याचं कौतुक केलं पाहिजे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, आर्थिक परिस्थिती नसताना, राहायला घर नसताना ज्या माणसाने राजकीय चळवळ सुरू केली,
विद्यार्थी दशेपासून तो राजकारणामध्ये या ठिकाणी आला आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन कोणाच्याही गोर गरीब आणि अडीअडचणीच्या लोकांच्या मदतीला धावून जाऊन एक आपलं स्वतःचं नेटवर्क निर्माण केलं, मित्र परिवार निर्माण केला, सामाजिक या ठिकाणी बांधिलकी बांधून या ठिकाणी समाज या ठिकाणी संघटित केला. खऱ्या अर्थानं हे चळवळीचं नेतृत्व आहे. चळवळीमध्ये काम करत असताना अनेक वेळा यश आणि अपयश या ठिकाणी पाहिलेली आहे, परंतु तो काही खचून गेला नाही. कालच आपला मुलगा पंचायत समितीला पडला, तरी सुद्धा त्याची या ठिकाणी मनोदेवता या ठिकाणी खचली नाही. पुन्हा नव्याने उमेदीने या ठिकाणी तो उभा राहतो. हे शिकण्यासारखं एक बंडोनाना भाभडकरनं तुम्ही लक्षात ठेवा. माणूस कार्यकर्ता हा मरत नाही, कार्यकर्ता हा शेवटपर्यंत या ठिकाणी याच्या चळवळीमध्ये जिवंत असतो. आणि बंडोनाना हा चळवळीचा कार्यकर्ता आहे, चळवळीचा नेता आहे, चळवळीचा मित्र आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही. अनेक संकट बंडोनानावर आली, अनेक वेळा राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, पण तोही कधी खचला नाही आणि आम्ही त्याच्यावरती कधी अविश्वास व्यक्त केला नाही. त्याला पटलं राहिला, नाही पटलं गेला, परत आला परत गेला, परंतु तरी सुद्धा खचून गेलेला नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अध्यक्षपदाहून बोलताना सरकारचा समाचार घेतला. तरी बंडोनानांनी आपला 51वा वाढदिवस कसा साजरा करावा याची एक वेगळी कल्पना मांडली आणि त्यामध्ये त्यांचं या तालुक्याकरता निम्म्या पद्धतीनं योगदान ज्या विभूतींचं खूप चांगलं राहिलेलं आहे. या विकासाच्या वाटचालीमध्ये किंवा गरीब माणसाला सुद्धा सुखाचे 2 घास मिळावे याकरता ज्यांनी योगदान टाकलं त्यांचं कौतुक या निमित्तानं केलंय, त्यांचा सत्कार इथे केलेला आहे. आणि ज्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा, कारण बाह्य बाबतीत तर आपण चांगलं सुख मिळवून देण्याचा प्रयत्न करतो, सुविधा निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतो, पण आत्मिक शांती मिळवून देण्याकरता ज्या संतांनी प्रयत्न केला त्यांचा सुद्धा सत्कार इथे केलेला आहे. खऱ्या अर्थाने एक सुंदर सोहळा याकरता मी इथे म्हणतोय. तर बंडोनानांमध्ये कायम आधी एक पाहिला सळसळतं असं एक व्यक्तिमत्व त्यांचं मी पाहिलेलं आहे, एक कार्यकर्ता त्यांचा पाहिलेला आहे. त्यांच्यामध्ये कधीही पदाचा किंवा निवडणुकीमध्ये जय पराजय याचा विचार त्यांनी कधी केलेला नाही. त्यांनी विचार कायम केला की आपल्याला काम कसं करतात. ते हाडाचे कार्यकर्ते, त्यांच्या रक्ताचंच कार्यकर्ता हे तुम्हाला सांगतो. त्यांना पद असलं काय नसलं काय हा विषय दुय्यम आहे. लोकांकरता काम करत राहणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. ना बंडोनाला मी उतरले ना बंडोनाला आता पक्ष कोणते आहे म्हणलं, कारण प्रश्न आला भाषणांचा ना. बरेचदा व्यासपीठावर सगळेच कुणी नाही असं नाही. नानांचा पक्ष ते येते की जनतेचं काम हाच त्यांचा पक्ष असं म्हटलं तरी वावगं ठरणार. ते काम करतात, त्यांनी कधी कामामध्ये पाहिलेले पक्ष कोणता काय आणि त्याच्यातून एक चांगलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं निर्माण झालेलं आपण सर्वजण इथे पाहतोय. तर त्यांच्या कामाचं कौतुक करत असताना एका गोष्टी कौतुक केलं पाहिजे. कुटुंब सुद्धा 51व्या वर्षी दोन्ही मुलं अत्यंत चांगले निघणं, सक्षम निघणं, चांगली मुलं निघणं. शेवटी यशाचं मोठा रहस्य आहे. मुलं चांगली निघणं. एक मुलगा महानगरपालिकेत आता तिथं मोठा अधिकारी झालाय, एक आपला चांगलं शिक्षण असताना इथं हाताशी आलाय. आता यांना म्हणजे नियतीनं सुद्धा असं ठरवलं जाणार आहे की तुम्हाला इतकं मोकळं करायचं का लोकांचं कामच करीत राहा तुम्ही. आता काही जबाबदारी आहे तुमच्यावर, दोघांवर काही जबाबदारी नाही. तुम्ही दोघांच्या जोडीला सांगता तर तुम्ही लोकांचं काम करत राहावं ही परमेश्वराची सुद्धा इच्छा दिसते. त्यामुळे सगळी सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली, मनापासून काम करत पुढे गेलं पाहिजे. खरं बंडोनानाला मी त्यांचं भाषण फार सुंदर झालं, पोटतिडकीनं झालं, कारण त्यांचं वैशिष्ट्य आहे का समाजाच्या प्रश्नामध्ये पोटतिडकीनं मांडणं. इथं पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा त्यांनी मांडला आणि तो पाण्याचा प्रश्न मांडत असताना पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवलं जावं त्याकरता त्यांनी बराच अभ्यासही त्या निमित्तानं केलेला आहे. आणि तो अभ्यास करत असताना खरं आहे की त्यांनी 1-2 वेळेस मला म्हटले की ते पश्चिमेचं पाणी आपल्याकडे पूर्वेकडे वळवलं, भंडारदऱ्यात इतकं येईल, आग्र्यात इतकं येईल, कोल्हापूरमध्ये इतकं येईल, इकडे पाणी होईल. आता पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवणं हा शब्दच गुळगुळीत झाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. आम्हाला काही उत्तर सापडलं नाही त्या पाण्याच्या प्रश्नाचं. एकच म्हणायचं पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवा म्हणजे झाला, सगळा विषय संपला. त्याच्याकरता प्रयत्न करू. 4-5 वेळेस ते बोलले, परंतु काल परवा भेटले त्यावेळेस ते जरा बारकावेत बोलले. तुम्ही बोलले नव्हते असं नाही, तर त्यावेळेस एवढंच म्हणायचं पश्चिमेचं पाणी वळवलं पाहिजे का, पश्चिमेचं पाणी वळवलं पाहिजे का. आता पश्चिमेचं पाणीच्या वळवण्याच्या बाबतीत भुजबळ साहेबांनी सांगितलं काय काय प्रयत्न केले. माझ्या काळात आम्ही 3 TMC पाणी असं काढलं होतं का ते इकडे वळू शकतं वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून. हे सगळं झालं, परंतु आता त्यांनी बारकाव्यामध्ये जाऊन एक चांगला मुद्दा मांडला का भोजापूरमध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये वाढ आपल्याला करावी लागेल.
आणि ते जे येईल पाणी, ते पाणी ध्वजापूर उंची वाढवता येईल तर उंची वाढवून नंतर जे पाणी येईल ते ओव्हरफ्लोच्या माध्यमातून आपल्या या सगळ्या संगमनेरच्या गाव आणि सिन्नरच्या गावांना तळे भरण्याकरता वापरायचं, ही कल्पना त्यांची आहे. बरोबर आहे ना? एक चांगली कल्पना. पण त्याकरता आणखी बारकावे त्यांनी सांगितले. हे बारकावे मात्र प्रथम सांगितलं, हे सुद्धा त्यांना मान्य करायला लागले. यापूर्वीच सांगत होते, पूर्वी फक्त पश्चिमेचं पाणी पूर्वेत, आता तिथं आम्ही बोलत असतो, ते बोलण्याची पद्धत झाली. परंतु आता मात्र बारकावे त्यांनी सांगितलंय, जास्त अभ्यास केलाय. आणि त्यामुळं मी हे सांगेल की एकदा कधी दिवाळीत म्हणलं तर दिवाळीत माझी यांची तयारी साईड पाहायला नाही. दिवाळीत काय काम आहे आपल्याला दुसरं, त्यामुळे दिवाळीत सुद्धा येतो मी. आपण सगळ्या त्या साईट पाहू. अडचणी त्यात नाही का? अडचणी निश्चितपणे आहेत. आणि ज्या माणिकरावांनी सुद्धा अडचणी सांगितल्या, त्यामध्ये अडचण असली की पाण्याची उपलब्धतेचं प्रमाणपत्र ही सगळ्यात मोठी अडचण आता जायकवाडीची. तुम्हाला साधे बंधारे बांधायला बंदी आहे, तुम्हाला माहितीये का? साधे बंधारे सुद्धा बांधण्याकरता बंदी आहे. हे असताना एक पाणी ओढून आणता येतं का? जाणारं पाणी कुठं जात होतं पूर्वी, त्याचा इकडे आणताना काय करावं लागेल, कोणचा येवा कमी होईल, या सगळ्या गोष्टी येतील. पण आज सुरू केला विषय, आज विषय सुरू केला तर कधीतरी त्याला यश येईल, याची सुद्धा खात्री मी या निमित्तानं देतोय. आणि म्हणून दिवाळीमध्ये बंडू नाना आपण सगळेजण एकदा जाऊन ती साईट एकदा पाहूया का, जाण्याची काय कल्पना आहे ते पाहण्याचा प्रयत्न आपण करूया, तसा प्रस्ताव करू. थोडस आणखी एक गोष्ट त्यामध्ये करता येईल की बंडू नानाच्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी करू. आमचे सुद्धा 4 जण घ्या, संगमेर तालुक्यातले 4 कार्यकर्ते, तुमच्या सिन्नर तालुक्याचे 4 कार्यकर्ते, असे 8 मेयर बंडू नाना नव्हे, यांनी त्याचा पाठपुरावा करायचा आणि आम्ही माणिकराव आपण सगळी मदत करायची. या 8 जणांवर जबाबदारी. म्हणजे काय, एक इथं असं एकूणांची गंमत अशी की जिकडे तोंड फिरलं तिकडे चालतं, म्हणजे परत प्रश्न होऊ नये. पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्या बाबतीत निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न हा राहील, याची ग्वाही बंडू नाना या हा सत्कार पुढच्या काळाकरता असा ठरला पाहिजे की जसं आमच्या निळवंड्या करता काही परिषदा आजही इतिहास सांगताना सांगितलं जातं, किती परिषद झाली त्यावेळेस असं ठरलं होतं. आजची हा तुमचा कार्यक्रम पुढं 100 वर्ष सांगितलं गेला पाहिजे की असा कार्यक्रम झाला होता, बंडू नानांनी ही कल्पना मांडली होती आणि त्याच्यातून सुजलाम झालं, हे सुद्धा बोललं गेलं पाहिजे. याकरता आपण सगळेजण प्रयत्न करूया. एवढं या निमित्तानं मी आपल्याला सगळं सांगतो. खरं फार सुंदर भाषण ही यापूर्वी झाली. धनंजयजी मुंडे आता खरं विरोधी पक्षाच्या याच्यामध्ये मी पाहिले, तर त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये आले, काँग्रेस म्हणजे त्यावेळेस ते भाजपमध्ये मुंडे साहेबांचं सोडून राष्ट्रवादी झाल्यावर मला ज्यावेळेस भेटले त्यावेळेस मी थोडी नाराजी दाखवली त्याला. खरं मी म्हणलं होतं का मुंडे साहेबांना सोडून यायला नको होतं, हे सरळ सांगतो, कारण तसं वाटणं साहजिक होतं मला. पण आज मी पाहतो विरोधी पक्ष म्हणून ज्या वेळेस खेळ भुजबळ सभागृहात नाही, आर पाटीलचं निधन झालं आणि आम्हाला तर फक्त चांगल्या गोष्टीत बोलायची सवय, आम्हाला तर सगळ्या सवयच नाही विरोधी बोलायची. अशा वेळेस विरोधी पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने धार कुणी आणली असेल तर धनंजय मुंडे आणली. आणि शेवटी हा लोकशाहीचा भाग आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये व्यक्तिगत जायचं कारण नाही किंवा पक्षी असं नाही. लोकशाहीनंच आपल्या घटनेनं ठरवलं एक सत्ताधारी झाल्यानंतर दुसरा विरोधी पक्ष होईल आणि ही सत्ता व्यवस्थित चालवण्याकरता, हे सगळ्या राज्यकारभाराचा गाडा चालवण्याकरताची ही एक महत्वाची अशी साधनं आहे. हे काही कोणी कोणाचा शत्रू असं नसतं. त्यांनी विरोधकांनी विरोधी मांडणी केली पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी त्याची मांडणी केली पाहिजे, त्याच्यातून हा गाडा चालला पाहिजे. हे आपल्या राज्यघटनेला दिलेला मार्ग आहे, परंतु अत्यंत सुंदर पद्धतीने ती मांडणी ती करतायत. भुजबळ साहेब इतके नव्हते सभागृहामध्ये, खरंच अर्थ. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेस 95 ते 99चा कालखंड होता आणि त्या कालखंडामध्ये सुद्धा युतीचं सरकार आलं होतं आणि त्यावेळेस विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते भुजबळ साहेब होते. त्यांनी जी लढाई केली ना त्यावेळेस आर पाटील त्यांची लढाई, त्यांनी जी लढाई केली, त्यांनी त्यावेळेच्या सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध आवाज उठवण्यामध्ये ते यशस्वी होत होते. ही वस्तुस्थिती मान्य करायला की काही माणसांना दैवानं परमेश्वरानं काही गुण दिले असतं, सुसंगत राहत त्यांना. आणि त्या आपण गोष्टी पाहिल्यात आहे. अडचणी शेतकऱ्यापुढे किती आहेत, किती होत चालल्यात हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मी पाटबंधारे खात्याचं राज्यमंत्री म्हणून काम केलं, कृषी खात्याचा मंत्री म्हणून काम केलं, नंतर महसूल खात्याचा मंत्री. पैसे वाटायचा कार्यक्रम आमच्याकडे होता, माझ्याकडे.
पैसे कायम मदत जेवढी वाटायची ना ती शेतकऱ्याची मदत माझ्याकडे कायम मी 10 वर्ष वाटली. आणि तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, त्यानंतर सुशील कुमार शिंदे साहेब आले, अशोकराव चव्हाण आले, पृथ्वीराज चव्हाण आले. शेतकऱ्याच्या बाबतीत आम्ही कधी मागं पुढे पाहिलं नाही, शेतकऱ्याच्या बाबतीत मागं पुढे पाहिलं नाही. अनेक वेळा म्हणजे प्रदेश भाताच्या शेतकऱ्याला अडचण आमची मदत असायची. आंब्याचं पीक कमी आलं कोकणात लगेच सरकारची मदत असायची. कपाशीचं पीक कमी आलं, एकदा तुम्हाला सांगतो की कपाशीचं पिकावर लाल्या आलं, जसं बीटी बियाणं आलं तसं त्याचे पान लाल व्हायला सुरुवात झाली आणि त्याला लाल्या नाव ठेवलं. पहिल्या वर्षी लाल्या चला 500 रुपये हेक्टर प्रमाणे लगेच 500 कोटी वाटले. पुढच्या वर्षी लाल्याला परत 500 कोटी वाटले. तिसऱ्या वर्षी सुद्धा अशी सभा भरली होती, विलासराव देशमुख साहेब मी आम्ही बसलो होतो. एक शेतकरी उभा राहिला, साहेब लाल्या आला हो. देशमुख साहेब म्हणले परत लाल्या आला, हा म्हणजे यावर्षी खरंच आला. आता हे तरी वाटले पैसा कधी मासे पोळ्यांना मासे कमी पडले, मासे कमी पडत होते. आता तुम्ही होते ना आमच्या बरोबर होते त्यावेळेस, काय करणार तुम्ही सांगितलं पाहिजे काय होतं आणि भांडलं पाहिजे ते जाऊन. तुम्ही म्हणता मी सत्तेत नाही तेव्हा सत्ता ही आमदार म्हणजे सत्ताधारी नसतो. आणि भाजपवाले काय सांगताय काही असू आम्हाला माणिकराव कोकाटे आमदार जास्त सांगतात ना, थोडा दाखवायला व्यक्ती दाखवायला विरोधी पक्ष म्हणून तेव्हा पक्षामध्ये असताना सुद्धा चांगल्या गोष्टी करता भांडण केलं पाहिजे ना. आणि तुम्ही आमच्याशी भांडत होते, आता काय झालं तुम्हाला तेच काय तर आमच्याशी भांडून सगळ्यात जास्त काम आणण्याचा केलं गेले काम. मग आता काय झालं तुम्हाला काही आमदारकीच पाहिजे ती, तर तसं समजू नका. तुमचा कार्यक्रम जो आहे भांडणाचा तो चालू ठेवा, आमच्या पुरताच मर्यादित ठेवू नका. तो गमतीचा भाग सोडला तरी शेवटी तो कालखंड वेगळा होता, मान्य करावा लागेल आपल्याला. वेगळ्या पद्धतीनं आम्ही मदत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न हा त्यावेळेस केलेला आपल्या सगळ्यांना दिसेल. आता अडचणी खूप आणखी झाल्यात. दुष्काळ कधी नव्हता, 72चा दुष्काळ जो होता त्याचा उल्लेख आपण करतो, पण 72चा दुष्काळ हा पिण्याच्या पाण्याचा नव्हता. 72चा दुष्काळ हा अन्नधान्याचा होता. आज तुमच्याकडे अन्नधान्याचे कोठार भरलेले आहेत, प्रश्न पिण्याचं पाणी कसं देणार हा खरा प्रश्न आहे. आणि तो इतका गंभीर आहे कारण ते आपल्या मंडळीला लक्षात येणार नाही. तुम्ही कल्पना करा की लातूर हे गाव 5 लाख लोकसंख्येचं आहे, एक आमदार स्वतंत्र त्यांचा आहे. तिथे त्या गावाला आता जे मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतं, आज ते मांजरा धरण तळाला गेलंय, 0 पाणी तिथे. त्या 5 लाखाला पाणी देणार कसे? मागे हा प्रश्न आला होता, रेल्वेनं पाणी दिलं आपण तुम्हाला आठवत असेल, तर तो प्रश्न आला होता एप्रिल मे मध्ये, अजून दिवाळी व्हायची, आजच तो प्रश्न आला. तुम्ही शहराला पाणी असंच द्याल तर गावोगावचा जो पाण्याचा ताण आहे तो कसा सहन करणार आहे? भयानक आहे. म्हणजे हे स्वरूप या वर्षाचं अत्यंत कठीण आहे. आपल्याकडे सुद्धा पाण्याचा प्रचंड ताण हा राहणार आहे. आणि त्यामुळे अशा काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये आपण काळजीपूर्वक गेलं पाहिजे, व्यवस्थित पद्धतीनं वापर पाण्याचा झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तर निश्चितपणे आपल्याला करावं लागणार आहे. आता जायकवाडीला पाणी सुटलं या बाबतीत सुद्धा जर आपण पाहिलं तर समन्यायचा निर्णय जरी त्या कालखंडामध्ये झाला असला, एक लक्षात घ्या, कधी कधी तक्रार होत असते की समन्यायचा निर्णय त्यावेळी झाला, पण समन्यायचा अर्थ लावण्याचं काम. समन्याय म्हणजे काय? समन्यायचा अर्थ आहे, आपण होतो सभागृहामध्ये, समन्यायचं असं होतं की समन्याय पाणी वाटत असलं सगळ्याला पाणी, ते पाणी देत असताना तुमचं वरचा पडणाऱ्या पावसाचं पाणी, जमिनीत असलेलं पाणी याचा सुद्धा अभ्यास करावा असेल. आपण जर लक्षात घेतलं तर आज कोकण कड्याला 5200 मिलीमीटर पाऊस झाला आणि कळसला म्हणजे आपल्या शेजारी पाऊस झाला 180 मिलीमीटर. प्रत्येक किलोमीटरला फरक पडत चाललाय. आपल्या सुद्धा जर आपण इकडं वर गेलं तुमच्या मालते पाडळीला किंवा तिकडे जास्त झालं, खानगाव पाटील थोडं जास्त असं इथल्यापेक्षा. औंढ्या पट्ट्याचा पाऊस आणि इथल्या पावसात किती फरक आहे? प्रत्येक किलोमीटरला फरक पडत चालतो. आणि हा सगळा पर्जन्य छायेचा भाग आहे आपला सगळा. म्हणजे पोटाला, म्हणजे आपल्या संपूर्ण सह्याद्रीच्या पोटाला आपण आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की ढग फक्त डोक्यावरून जातात आपल्या, आणि डोक्यावरून ढग जातात. आपण कधी कधी पाईपला असं पाणी मारतो, दगड आला, आता जसं कोरडं आपण पडतो पलीकडचं, तशी आपली गंमत. आता ह्या सगळ्या जी धरणं झाली
भंडारदरा असेल, निळवंड असेल, आपल्या सगळ्या गंगापूर ह्या सगळ्या नदीची ह्या आवर्षण प्रवण पर्जन्य छायेच्या भागाला पाणी देण्याकरता नियोजनापूर्वक हे धरणं झाले. आता आज खरं आहे की मराठवाड्यात सुद्धा अडचणीची परिस्थिती आहे, मी नाकारत नाही, परंतु समन्यायीचा अर्थ लावत असताना तो अर्थ लावण्याचा आणि किती पाणी सोडावं याचा निर्णय करत असताना मात्र तो निर्णय आम्ही समन्यायीत मंजूर केलं, पण अर्थ लावायचं काम मात्र अधिकाऱ्यांनी केलं. आणि किती पाणी जायकवाडीत असताना किती सोडावं याचं जे प्रमाण ठरवलं ते मात्र आपल्या सगळ्यांवर नगर नाशिकवर अन्यायकारकच आहे. या बाबतीत माझं पक्क मत आहे, तुम्हाला सांगतो, आपल्या सगळ्यांना अन्यायकारक. त्यामुळं इतका मोठा झटका आपल्या सगळ्यांना बसण्याची शक्यता आहे. आता त्यामध्ये आपलं म्हणणं असं आहे की समन्यायचा अर्थ चुकीचा लावू नका. किती प्राधिकरणानं जे पाणी सोडायला सांगितलं, किती पाणी 65% पाणी असताना इकडून पाणी सोडायला सुरुवात आपली होती. या वर्षीचा हिशोबच चुकीचा लावलाय असं मत माझं आहे. ते स्पष्टपणे मी मांडतोय. ही वस्तुस्थिती आहे. पाण्याचं वाटण हे अशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालय निर्णय देतात याला कारण आपल्यापेक्षा गाजावाजा हा मराठवाड्याच्या दुष्काळाचा जास्त होतो. आपला सवयीचाच झाला दुष्काळ, पण आपला गाजावाजा कमी असतो आणि त्याचा परिणाम सुद्धा न्यायालयावर सगळ्या निर्णय प्रक्रियेवर होत असतो. त्यामुळे एक बारकाव्यानं अभ्यास करून चर्चेनं कोणताही वाद न होता आपल्याला हे निर्णय पुढच्या काळामध्ये करावे लागतील, त्याकरता प्रयत्न करावे लागेल. आणि त्याबरोबर पश्चिमेचं पाणी हे उपलब्धतेच्या संदर्भातल्या ज्या कल्पना आहेत, आता हे जे बंडू नानांनी मांडलं ते आपल्या खोऱ्यातलं असेल असं मला वाटतं. परंतु तोपर्यंत उशीर झालेला दत्ताजींच्या आणि संभाजींचं भांडण त्या ठिकाणी चालू होतं. संभाजी भोसलेंकडनं तो हत्ती मारला जातो आणि भोसले आणि जाधवांच्या भांडणामध्ये जाधवांचे दत्ताजी आणि भोसलेंचे संभाजी मारले जातात. आणि वार्ता झाले जिजाऊ साहेबांना. एका बाजूला जाधव रडत होते दत्ताजीसाठी, एका बाजूला भोसले रडत होते संभाजींसाठी, आणि एका बाजूला जाधव रडत होते दत्ताजींसाठी, एका बाजूला भोसले रडत होते संभाजींसाठी, आणि आमच्या जिजाऊ साहेब रडत होत्या महाराष्ट्रातल्या दुर्दैवी सरदारांसाठी. मुचारे धरती का निमाना मेल्या भावना मेल्या भावना मेल्या भावना. आवाज येतो सगळ्यांना? सगळ्यांनी हात वरती करा. ज्यांना आवाज येतो सगळ्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी. विजयनगर सोडून आला महाराष्ट्राचा खान, आला महाराष्ट्राचा खान, आला महाराष्ट्राचा खान. कृष्णाईचं स्थान, कृष्णाईचं स्थान, कृष्णाईचं स्थान. खाना होऊन विमान, खाना होऊन विमान, होऊन नाही तिला वाली नाही उरला वाली नाही उरला वाली नाही उरला नाही तिला वाली नाही उरला वाली नाही उरला वाली नाही उरला. मराठ्यांचा उदय काल सरला हो सरला हो.
ज्यांनी शिवबाला चोर म्हटलं. इंग्रजांचं पत्र आहे, शिवाजी महाराजांना डाकू समजला गेलाय. ज्यांनी शिवबाला चोर म्हटलं, इंग्रजांचं बूट ज्याने चाटलं, त्यांनी शिवबाला डाकू म्हटलं. मुघलांचं पाय ज्याने चाटलं. किती हातकार धोरणांनी मुलकांचे धनी हातले, खनी केली मनमानी ज्याने शिवबाला चोर म्हटलं. इंग्रजांचं बूट ज्याने चाटलं, ज्याने शिवबाला डाकू म्हटलं. मुघलांचं पाय ज्याने चाटलं, पण मराठ्यांना नाही पटलं. हो पण मराठ्यांना नाही पटलं. पण मराठ्यांना नाही पटलं. विजयनगर सोडून आला महाराष्ट्राचा कान, आला महाराष्ट्राचा कान, आला महाराष्ट्राचा कान. तिथं कृष्णाईचं कान, तिथं कृष्णाईचं कान, तिथं कृष्णाईचं कान. होळी बे पान, कान होळी बे पान, हेला वाली नाही उडला, वाली नाही उडला. मराठ्यांचा उदय काल सरला हो, सरला हो, सरला हो. मराठ्यांचा उदय काल सरला हो, सरला हो, सरला. आणि अखेर महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली पुणे पुण्याच्या पैठणा. आणि महाराज जिजाऊमा साहेबांकडे जायला निघाले. जिजाऊमा साहेबांचं दर्शन घ्यायचं होतं. आणि महाराज जिजाऊमा साहेबांना बोलतायत, मा साहेब आम्ही त्या अफजल खानाला भेटायला निघालो आहोत. जर काही दगाफटका झाला तर मराठी महाराष्ट्राची शेत करण्याची, कष्ट करण्याची, बोध गरिबांची देशाचे महाराष्ट्र महान, 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 देशाचे महाराष्ट्र महान. नररत्नांनी अर्पिल्या जाण होती, नररत्नांनी होते. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी, नाशिक.